बघा आता ये जो चारों क्वेश्चन है ये बहुत ही अलग अलग क्वेश्चन है, ठीक है। दिखने में ऐसा लगता है कि बिल्कुल इजी है, दिखने में लगता है बिल्कुल इजी है, लेकिन जब सॉल्व करने जाओगे तो कौन से क्वेश्चन का आंसर कैसे निकालते इसमें कन्फ्यूजन है कि नहीं है। बट अगर आप एक बार अगर इसको समझ लोगे, एक वेळा जर तुम्ही लक्षात जर आणला, एक वेळा जर समजले हे चारही क्वेश्चन, तर सॉल्व करण्यासाठी एकदम सोपा आहे। आलं लक्षात। आता आपण पहिला क्वेश्चन इथं सॉल्व करूया। हा पहिला आहे, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा। चारही प्रश्न आपण नियमितपणे सॉल्व करूया। बघा आता हा काय आहे, 56 वर्गमुळात आहे प्लस 48 वर्गमुळात प्लस 256 वर्गमुळात। आलं लक्षात। काय करायचं अशा वेळी, हा वर्गमुळात आहे, याचा वर्गमूळ काढायचं, किती होला 16 झाला बरोबर। मग हा 16 प्लस 48 64 झाला, पण हा वर्गमुळात आहे म्हणजेच हा किती 8। आलं लक्षात। आणि 56 अधिक 8 फिर 64 हा वर्गमुळात आहे, मग याचा वर्गमूळ 8, म्हणजे याचा आन्सर किती आला 8 आला। समजला की नाही समजला। खूप सोपा प्रश्न आहे, खूप सोपा प्रश्न है, फक्त लक्ष्यपूर्वक ऐका। अभी ये जो 3 प्रश्न है ना, इसकी ट्रिक बताता हूँ मैं। वो क्या ट्रिक है, इसको ऐसे सॉल्व करने जाओगे तो बहुत लंबा चौड़ा है। मैं अगर ट्रिक बताऊंगा तो 1 सेकंड भी नहीं लगता सॉल्व करने के लिए। कितना सेकंड, 1 सेकंड भी नहीं। अब देखिए, अगर रूट में कोई संख्या है और वो गुणाकार के रूप में है, ठीक है, रूट मध्ये संख्या आहे ते गुणाकाराच्या स्वरूपात आहे आणि शेवटी इथं इन्फिनिटिव्ह आहे, तर जी रूट मध्ये संख्या असते तीच आन्सर असते, लक्षात ठेवायचं। म्हणजे इसका आंसर क्या है 4। काही करायची आवश्यकता नहीं। क्या बोला मैंने, जो रूट में है गुणाकार में है तो उसका आंसर क्या आएगा 4 ही आएगा। समझ में आया, ठीक है। अब यहाँ अगर 6 रहता तो आंसर 6 ही आता, 10 रहता तो आंसर 10 ही आता, मतलब जो संख्या यहाँ है वही संख्या उसका आंसर है। समझ में आया, ठीक है। यहाँ देखिए अभी वर्गमुळात 12 प्लस वर्गमुळात 12 प्लस वर्गमुळात 12 हे चाललंय आपला इन्फिनिटिव्ह, चाललंय इन्फिनिटिव्ह अनंतपर्यंत। मग काय करायचं, याचे पाळायचे फॅक्टर 3 × 12। फॅक्टर असे पाळायचे की दोन्ही फॅक्टर लहान असायला पाहिजे, साइन दोन्ही 12 नाही किंवा बेसक 12 नाही किंवा 12 एक 12 नाही, दोनही फॅक्टर लहान असायला पाहिजे। 3 × 12। मग प्रश्न प्लस मध्ये जर असेल आणि रूट मध्ये समान अंक असेल तर फॅक्टर पाळायचा, जो फॅक्टर मोठा तो आन्सर। म्हणजे इथं किती आन्सर 4। आलं लक्षात। आणि हाच प्रश्न जर वजाबाकीत जरी असता तर जो फॅक्टर लहान तो आन्सर। आलं लक्षात। आता हा बघा, हा वजाबाकीचा प्रश्न आहे, रूट मध्ये समान संख्या आहे आणि शेवटी इथं इन्फिनिटिव्ह आहे। मग 6चा फॅक्टर काय होणार, 42 6, मग आन्सर किती आला 2। आलं लक्षात, पॉइंट समजला। चारही पहिला प्रश्न अशा प्रकारे सॉल्व करायचा जे मी सांगितलं। दुसरा प्रकारचा प्रश्न, जो रूट मध्ये संख्या असेल, इन्फिनिटिव्ह असेल, गुणाकारामध्ये असेल तर तीच उत्तर असते। तिसऱ्यामध्ये बघा, रूट मध्ये समान अंक असेल आणि प्लस मध्ये जर असेल, बेरजेमध्ये जर असेल, इन्फिनिटिव्ह जर असेल तर त्याचा फॅक्टर पाडायचे, जो फॅक्टर मोठा आहे तो त्याचा आन्सर असतो। आणि वजाबाकीमध्ये जर प्रश्न असेल तर जो फॅक्टर छोटा असेल तो त्याचा आन्सर असतो। ही आहे ट्रिक, ही सदैव लक्षात ठेवायची, तुमच्या कामात येणार। आलं लक्षात। तुम्हाला समजलं, आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा। ओके, जय हिंद।